पूल पाण्याखाली गेलाय। नदीपात्रामधील रस्ता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय। नदीपात्रामधील हॉटेल्स पाण्याखाली गेले। प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले। खडकवासला धरणामधून 45,000 क्युसेकने विसर्ग होण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या घाटमाथ्यावरती सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आणि पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी 4 धरणं जी आहेत ते जवळपास 100% भरलेले आहेत। मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आणि आपण पाहतोय की पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरणामधून जवळपास 43,000 क्युसेकने 3 वाजता पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। सध्या 35 ते 40,000 क्युसेकने पाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये सोडलं जाते। आपण पाहतोय की नदीपात्रामधला भिडे पूल असेल, त्याचबरोबर नदीपात्रातला रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नदीपात्राच्या बाजूला असलेले हॉटेल्स असतील, दुकानं ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मग मात्र 45,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।